हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी निरूपण केलेला संत कबीरांचा कर्मयोगावरील दोहा क्रमांक 44. निज स्वार्थ के कारणे सेवक रे संसार, बिन स्वार्थ भक्ती करे स्वभावय करतार. कबीरजी सांगतात की संसारी माणूस जेव्हा काही कर्म करतो तेव्हा त्याचा त्यात काहीतरी स्वार्थ हा असतोच असतो. कोणताही संसारी मनुष्य कधीही निरपेक्ष बुद्धीने काम करत नाही. त्याला रिकामा वेळ असेल तर तो एक वेळ गप्प आळसात बसून राहील, परंतु जर काही लभ्यांश मिळण्याची सुतरामही शक्यता नसेल तर तो काहीही काम करणार नाही. ही संसारी माणसाची वृत्तीच आहे. सतत मतलबी जमा खर्चाचे, नफा तोट्याचे गणिती हिशेब करत आयुष्य जगायचे. त्याला त्याने केलेल्या कामाचा, त्यासाठी त्याने घेतलेल्या श्रमांचा, त्यासाठी त्याने चालवलेल्या बुद्धीचा, त्यासाठी त्याने केलेल्या खटपटीचा मोबदला हवा असतो. त्याला प्रत्यक्ष मोबदला नको असला तर तो अप्रत्यक्ष मोबदल्याची अपेक्षा ठेवतो. प्रत्यक्ष मोबदला म्हणजे त्याला पैसा किंवा स्थावर मालमत्ता नको असेल तर त्याला अप्रत्यक्ष मोबदला म्हणजे मान सन्मान, एखादी प्रतिष्ठित पदवी, एखाद्या ठिकाणाला त्याचे नाव देणे किंवा असेच काहीतरी त्याला हवे असते. त्याने दुसऱ्यासाठी एखादे अगदी क्षुल्लक काम केले तरी तो निदान दुसऱ्याकडून आभार प्रदर्शनाची तरी अपेक्षा करतोच करतो. निरपेक्ष बुद्धीने परोपकार करणे हे त्याच्या गावीही नसते. कोणावर उपकार केले की त्याचे ओझे तो त्याच्या खांद्यावर अलगद ठेवतो आणि त्याची वेळप्रसंगी आठवणही करून देत असतो. कोणासाठी काही काम केले की त्याचा मोबदला केलेल्या कामाच्या पेक्षा किंचित तरी जास्त मिळवण्याचा त्याचा प्रयत्न असतो. शक्यतो दामदुप्पट मिळवण्याचा प्रयत्न असतो. तसे जमले नाही तर व्याजासकट वसुली करतो. दुर्दैवाने तेही जमले नाही तर पिढ्यानपिढ्या याचे हिशेब जपून ठेवून संधीची वाट पाहून हिशेब चुकता करतो. हेही जमले नाही तर त्याची जी कोणती पिढी हयात असेल त्याचे नुकसान करण्याचा खटाटोप करतो. कबीरजी म्हणतात की जो निस्वार्थी भावनेने कर्म करतो त्याला मोबदला म्हणून प्रत्यक्ष योगेश्वरच मिळतो. यास्तव आपण कर्म कसे करायचे हे ज्याचे त्याने ठरवावे. हरि ओम.